हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये काही ॲक्टिव्हिटी पाहिल्या कशाच्या आधारावर की जे कलर्स आहेत जे बदलले जातात व्हेनेवर केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन दीज डिफरंट कंपाऊंड and which type of precipitate, that is a yellow precipitate, white precipitate are formed. म्हणजे आपल्याला हे रंगसुद्धा लक्षात घ्यायचे होते एक्झामच्या दृष्टिकोनातून की ते परीक्षेला विचारले जातात. बट वी हॅव लर्न अबाउट दिस पॉईंट दॅट इज फिजिकल ऑर केमिकल चेंजेस. आपण ते पाठीमागं सुद्धा प्रिव्हियसली पिरियडमध्ये सुद्धा काय केलं, डिस्कस केलं गेलं. परंतु नेक्स्ट जो पॉईंट जो दिला गेला आहे, ऑब्झर्व कीप अँड रेकॉर्ड ऑफ फिजिकल अँड केमिकल चेंजेस दॅट यू एक्सपिरियन्स इन युअर डेली लाईफ. म्हणजे आपल्याला डेली लाईफमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक असतील रासायनिक बदल त्याचा आपण एक ॲक्टिव्हिटी पेज नंबर 30वरती दिली गेली होती की सम फिनॉमिनॉन ऑर इन्सिडन्स, काही घटना दिल्या गेल्या होत्या की त्याच्यामध्ये क्लासिफाईड केलं गेलं होतं की व्हॉट आर दीज सम फिजिकल ऑर केमिकल चेंजेस, म्हणजे ते आपण केले गेले होते. बट तरीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की फिजिकल ऑर केमिकल चेंजेस, व्हॉट इज मीन बाय फिजिकल ऑर केमिकल चेंजेस, आपण ह्याच्यात थोडं पाठीमागेही पाहिलं, परंतु याच्याबद्दलच या पिरियडमध्ये काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे एक्झॅक्टली. आणि नंतर आपल्याला हाऊ टू राईट केमिकल रिॲक्शन त्याच्याबद्दल बी डिस्क्रिप्टिव्ह डिटेल स्टडी आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा करायची. परंतु अजून काही मुद्दे आपल्याला फिजिकल ऑर केमिकल चेंजेसबद्दल डिस्कस करायचे की ते आपण कशाला म्हणू शकतो, व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली फिजिकल ऑर केमिकल चेंजेस ऑर सम फीचर ऑफ दिस फिजिकल ऑर केमिकल चेंजेस, की एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचे. मग आपल्याला पाठीमागे माहिती की व्हॉट आर द टाइप्स ऑफ चेंजेस, दॅट इज फिजिकल. फर्स्टली फिजिकल चेंज or some are chemical changes. म्हणजे आपण दोन प्रकारचे काय पाहायला लागलो, बदल पाहायला लागलो, फिजिकल चेंजेस और केमिकल चेंजेस. आपण त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा पाहिल्या एक्झॅक्टली, परंतु आपल्याला अजून थोडासा मुद्दा त्याच्यात डिस्क्राईब करणं गरजेचं ठरतंय की व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली फिजिकल चेंज. इट इज इझिली अपिअर्ड विथ आवर नेकेड आईज. आपण तसे फीचर पाहिले की ते उघड्या डोळ्याने आपल्याला स्पष्टरित्या दिसू शकतात. But in these changes means it is a type of changes. हा एक बदलाचा एक प्रकार म्हणूया की इन विच द फॉर्म ऑफ मॅटर इज अल्टर्ड. एक्झॅक्टली आपल्याला लक्षात घेणं गरजेचं की फॉर्म ऑफ मॅटर अल्टर्ड. बट म्हणजे आपल्याला त्या पदार्थ आहे, मॅटर आहे, त्याचं स्वरूप काय होते, बदलते. बट आपल्याला त्याच्यानंतर काय लक्षात घेणं गरजेचं आहे, वन सबस्टन्स इज नॉट ट्रान्सफॉर्म इन टू अनदर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथे आपल्याला बारकाईने लक्षात घ्यावा की मॅटर स्वरूप बदलतंय, परंतु एका पदार्थाचं दुसऱ्या पदार्थामध्ये किंवा दुसऱ्या न्यू सबस्टन्स तयार होत नाही, स्वरूप बदल. ओके स्टुडंट, लक्षात येत आहे काय बोलतोय मी ते की वन सबस्टन्स इज नॉट ट्रान्सफॉर्म इन टू अनदर वन. इट्स ओनली काय व्हायला लागलं, इट्स ओनली काय व्हायला लागले, एक्झॅक्टली काय म्हणून आपण त्याला, फॉर्म ऑफ मॅटर इज अल्टर्ड, स्वरूप बदलायला लागले. दॅट इज वी कॉल फिजिकल चेंजेस. त्याला तुम्ही भौतिक बदल म्हणता. हे आपण पाठीमागे पाहिले. व्हॉट आर द अनदर फीचर ऑफ दिस फिजिकल चेंजेस. इट मीन दॅट इट्स नॉट ऑकर केमिकल्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रसायन आढळत नाही. इट इज नॉट अ प्रेझेंट इन अ केमिकल सबस्टन्सेस. इन दीज चेंजेस दॅट इज फिजिकल चेंज. भौतिक बदलामध्ये आपल्याला ते पाहायला लागेल. नेक्स्ट अनदर वन, अजून एक काय म्हणता येऊ शकतं याच्यामध्ये की द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन सेम. की जो मॅटर आहे, द्रव जो आहे, तो काय राहतो याच्यामध्ये, या बदलामध्ये तो जो आहे त्या स्वरूप, म्हणजे कंपोजिशन ऑफ मॅटर डज नॉट चेंज. पदार्थातील जे घटक असतील त्याच्यात काय होणार नाही, किंवा त्या मॉलिक्यूलमध्ये सुद्धा काय होणार नाही, बदल होणार नाही. इट मीन दॅट दीज चेंजेस इट इज अ रिव्हर्सिबल चेंज. आपण अजून एक काय म्हणू शकतो, इट्स अ रिव्हर्सिबल चेंज. म्हणजे कशा स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा जो बदल आहे तो काय करता येऊ शकतो, परिवर्तनीय. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं त्याच्याबद्दल तर आपण आईस घेऊ. पाठीमागे सांगितलेलं आहे आईस. व्हेनेवर हीट सप्लाय टू दिस आईस चेंजेस इनटू लिक्विड. means this triangle it is represent, काय रिप्रेझेंट करतो की हीट दिली गेली असता.
बर्फाला जर आपण उष्णता दिली तर त्याचं कशात कन्व्हर्जन होतं, द्रवामध्ये होतं. व्हेनेवर हीट इज टेकन अवे फ्रॉम दिस लिक्विड, दिस ॲरो, हा जो ॲरो तो काय इंडिकेट करतो, इट्स अ रिव्हर्सिबल. म्हणजे काय व्हायला लागलाय याच्यामध्ये, एक प्रकारे जर पाहायला गेलं तर लिक्विड चेंजेस इनटू आईस व्हेनेवर हीट इज टेकन अवे फ्रॉम दिस गिवन सबस्टन्स. इट मीन दॅट इज अ रिव्हर्सिबल चेंज. त्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणतात, हा परिवर्तनीय. ओके स्टुडंट, म्हणजे याच्यामध्ये काही कंपोजिशन ऑफ मॅटर, याच्यामध्ये काय बदल झाला का या घटकामध्ये, शेवटी तो वॉटरच आहे, पाणीच आहे, फक्त त्याची काय व्हायला लागली, एक प्रकारे आपण ट्रान्सफॉर्म, म्हणजे नवीन न्यू सबस्टन्स डज नॉट प्रोड्यूस इन दिस गिवन चेंजेस, बट ओनली काय व्हायला एक्झॅक्टली अल्टर्ड, म्हणजे द फॉर्म ऑफ मॅटर इज अल्टर्ड. द्रवाचं स्वरूप बदलायला लागले की आईस चेंजेस इनटू लिक्विड व्हेनेवर हीट सप्लाइड. हीट सप्लाइड म्हणजे आपण सामान्य नॉर्मल टेम्परेचरला जरी ठेवलं गेलं तर बर्फाचं काय होते, तिथं पाणी होते. आणि परत पुन्हा तेच लिक्विड आपण जर कूलंटमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये जर ठेवलं गेलं तर त्याचंच कन्व्हर्जन, म्हणजे त्याच्यातली उष्णता काढून घ्यायला, इट इज टेकन अवे फ्रॉम दिस सबस्टन्स, देन इट कन्व्हर्टेड ट्रान्सफॉर्म, म्हणजे एक प्रकारे आपण त्याचं फॉर्म्स मॅटर जो आहे तो काय तो बदलतो, तो काय व्हायला लागला, आईस व्हायला. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन, म्हणजे यालाच तुम्ही काय म्हणायला लागलात, भौतिक बदल. नेक्स्ट अनदर वन चेंजेस दॅट इज केमिकल चेंजेस. इट इज अ प्रोसेस इन विच, ही सुद्धा एक प्रकारची एक प्रक्रिया आहे की या बदलामध्ये काय घडते, सम सबस्टन्सेस अंडरगो, म्हणजे काही पदार्थामध्ये काय होणार इथं, सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग, म्हणजे त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं, त्याचा बंध तुटायला लागलेला आहे. म्हणजे ही केमिकल रिॲक्शन, म्हणजे केमिकल चेंजेस ऑल्सो नोन ॲज केमिकल रिॲक्शन. म्हणजे रासायनिक बदलालाच तुम्ही काय म्हणतात, रासायनिक अभिक्रिया म्हणू शकता. म्हणजे इथं काय व्हायला एक्झॅक्टली, बॉन्ड ब्रेकिंग, काय व्हायला, बंध तुटणार आहे इन दिस चेंजेस. व्हॉट विल हॅपन देन अनदर अँड ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्सेस, दी फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. म्हणजे इथे काय होणार एक्झॅक्टली की हा बॉन्ड तुटून परत पुन्हा नवीन बंध तयार होणार. आपल्याला माहिती आहे हाऊ मेनी टाइप्स ऑफ बॉन्ड देअर आर, 2 टाइप्स ऑफ बॉन्ड, दॅट इज अ आयोनिक अँड कोव्हॅलंट. ओके स्टुडंट, कोव्हॅलंट आपण मिथेनच्या एक्झाम्पल मध्ये सांगितले, बट आयोनिक बॉन्ड, व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, म्हणजे जे आकर्षण बल असेल, इट मीन दॅट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आहे, द अट्रॅक्शन फोर्स बिटवीन दी टू ऑपोजिटली आयन्स, दॅट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, नॉन ॲज आयोनिक बॉन्ड. ओके स्टुडंट, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड म्हणतो. आणि कोव्हॅलंट म्युच्युअल शेअरिंग बिटवीन 2 डिफरंट ॲटम ऑफ एन एलिमेंट, नॉन ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. ओके स्टुडंट, म्हणजे अशा प्रकारे काय होणार आहे, ह्या केमिकल चेंजेस होणार, मीन्स केमिकल रिॲक्शन. काय होणार आहे तर रासायनिक अभिक्रिया होणार आहे. म्हणजे न्यू बॉन्ड, म्हणजे अजून त्याचे फीचर जर पाहिजे झाले म्हणजे याच्यामध्ये अजून व्हॉट विल अनदर फीचर ऑफ दिस चेंजेस, दॅट इज अ केमिकल रिॲक्शन ऑर चेंजेस, मीन्स रिॲक्टंट अँड प्रोडक्ट, ह्या दोन बाबी आहेत. म्हणजे रिॲक्टंट्स मीन्स the substances take part or participate in given above chemical reaction known as reactant. त्याला तुम्ही काय म्हणतात, reactant म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल A plus B, this is the reactant LHS side and that gives AB, means product form in this given substance, that is A and B, that is RHS. ओके स्टुडंट, हे आपल्याला बाबी अजून क्लिअर करायच्या नेक्स्ट पिरियड मध्ये सुद्धा. परंतु ए बी हा प्रोडक्ट आहे, म्हणजे ॲज अ रिझल्ट ऑफ दिस गिवन 2 सबस्टन्स, दॅट इज ए अँड बी, टू फॉर्म ए बी. आर दिस 2 अनदर वन फीचर इन दिस चेंजेस, दॅट इज केमिकल चेंजेस ऑर केमिकल रिॲक्टंट. हे आपल्याला रिॲक्टंट अँड प्रोडक्ट ह्या दोन बाबी आपल्याला क्लिअर करावं लागतात. कशामध्ये, केमिकल बदला किंवा रासायनिक अभिक्रिया. ओके स्टुडंट, तसंच एक्झाम्पलच तशा स्वरूपामध्ये जर घ्यायचं झालं आपल्याला, एक्झाम्पल व्हेनेवर कंबशन ऑफ कोल
म्हणजे आपला जो कोळसा आहे, कंबशन ऑफ कोल इन एअर. काय म्हणलं मी? कंबशन ऑफ कोल इन एअर. कोल मीन्स कार्बन and air means oxygen. Then what will happen? Which products are obtained whenever these two reactant participate in above chemical reaction, above chemical changes. म्हणजे whenever coal means carbon and air means oxygen. आपल्याला काय लागते गरजेचं? Which are the two factors? It's very essential to write or written the chemical equation. आपल्याला काय लागते गरजेचं? तर फर्स्टली सिम्बॉल ऑफ एलिमेंट अँड सेकंड अनदर वन केमिकल फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड. म्हणजे दोन बाबी क्लिअर लागणं गरजेचं आहे. आपल्याला रासायनिक म्हणजे एक संज्ञा माहिती असणं गरजेचं आहे मूलद्रव्यांच्या, आणि दुसरं म्हणजे काय, एक प्रकारे आपल्याला संयुग माहिती. ही व्हेरी सिम्पल रिॲक्शन, ही साधीच सोपी झाली. परंतु बऱ्याच अशा रासायनिक अभिक्रिया पुढे चालून जर आपण पाहिलं, कॉम्बिनेशन, डिसोसिएशन, डिस्प्लेसमेंट, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक, याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याच्यातून आपल्याला प्रोडक्ट काढावं लागतं. विच प्रोडक्ट्स आर ऑब्टेन whenever the air or carbon react with air or coal react with oxygen? Then which products are obtained? That is carbon dioxide gas means products. म्हणजे याच्यातून काय झालं? न्यू सबस्टन्स, न्यू प्रॉपर्टीज ऑफ दिस सबस्टन्स, म्हणजे नवीन गुणधर्माचाच एक पदार्थ तयार व्हायला लागला. म्हणजे गुणधर्म हे रिॲक्टंट सारखे असतील घ्यायचे नाही, वेगळ्या गुणधर्माचा पदार्थ तयार होऊन त्याला तुम्ही काय म्हणतात? दिस इज द केमिकल चेंज और केमिकल रिॲक्शन. ओके स्टुडंट, अशा बाबी आपल्याला व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पेजवरती सुद्धा तुम्हाला अजून मुद्दा एक 32 पेजवरती दिलेला आहे, केमिकल इक्वेशन. कोणता मुद्दा दिलेला आहे आपल्याला? की केमिकल इक्वेशन मीन्स ते कसे आपल्याला रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. विच इज द अनदर पॉइंट, केमिकल इक्वेशन. रासायनिक आपल्याला समीकरण म्हणजे केमिकल चेंजेस ऑल्सो नोन ॲज केमिकल रिॲक्शन, बट दिस केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट बाय इट्स इक्वेशन. तेच आपल्याला काय करावं लागतात? समीकरणाच्या स्वरूपामध्ये. इक्वेशन हा शब्द मी पाठीमागच्या पिरियडमध्ये सुद्धा डिस्कस केला गेला आहे की इक्वल, याच्यापासून आपल्याला इक्वल करणं गरजेचं ठरतंय. समीकरण आपल्याला काय करणं गरजेचं ठरतंय? एक प्रकारे सम एक प्रकारे स्वरूपामध्ये, जी LHS आणि RHS त्याच्या बाजू ज्या असतात दोन, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड, त्या दोन बाजू असतील त्या आपल्याला काय करणं गरजेचं ठरतं? निश्चित किंवा आपल्याला इक्वल करणं गरजेचं ठरतं. तशा प्रकारे आपण जर पाहिलं, व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन, शॉर्टली सुद्धा आपण रासायनिक समीकरण म्हणजे काय हे सुद्धा सांगता येऊ शकतं. व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन? इट इज अ रिप्रेझेंटेशन. म्हणजे आपल्याला हे काय करावं लागते? इंडिकेट करणं गरजेचं ठरतं, रिप्रेझेंट करणं गरजेचं ठरतं ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म. काय म्हणलं मी? की रासायनिक अभिक्रिया ह्या कशाच्या स्वरूपामध्ये दाखवणं? इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन कंडेन्स्ड फॉर्म. संक्षिप्त, कंडेन्स्ड म्हणजे कसं शॉर्टली आपल्याला दाखवणं गरजेचं ठरतं बाय युझिंग इट्स फॉर्म्युला. म्हणजे रासायनिक सूत्र जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या सहाय्याने आपण जे समीकरण जे दाखवत त्यालाच तुम्ही काय म्हणतात? इक्वेशन म्हणतात, समीकरण म्हणतात. जसं आपण फॉर एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 32 पेजवरती एक्झाम्पल दिले, जे आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये सुद्धा डिस्कस केले त्याच्याबद्दल. पण रिप्रेझेंटेशन दाखवायचं झालं, त्याचं एक प्रकारे आपण इंडिकेशन जर झालं गेलं तर ते आपण थेरॉटिकली वर्ड इक्वेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात? वर्ड इक्वेशन. एक शाब्दिक रूपामध्ये दाखवणं आणि परत पुन्हा ते बाय युझिंग इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑर इट्स सिम्बॉल, त्याच्या सहाय्याने दाखवणं गरजेचं ठरतं एक्झामच्या दृष्टिकोनात. ओके स्टुडंट, तेच दाखवायचं झालं ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. जसं दाखवलं ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. नवीन एक शब्द आला, ॲक्वियस. ॲक्वियस मीन्स व्हॉट इज मीन बाय ॲक्वियस? आपण पाठीमागे डिस्कस केले क्लास 9 मध्ये. एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर इन गिवन सोल्युशन. ओके स्टुडंट, म्हणजे जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण विरल असणार, ते डायल्यूट थोडंसं, त्याला तुम्ही काय म्हणतात? ॲक्वियस. म्हणजे ते कॉन्सन्ट्रेटेड नसणार, जास्त सहत नसणार.
म्हणजे तीव्रता इंटेन्सिटी ग्रेटर नसणार त्याची. ओके स्टुडंट, कॉपर सल्फेट सोल्युशन एक्झामला याचा रंग सुद्धा विच कलर ऍक्ट ऑन दिस कॉपर सल्फेट सोल्युशन एक्झामला विचारला गेला, MCQ तयार होतो याचा. पाठीमागच्या क्वेश्चन पेपर बोर्डच्या जर तुम्ही व्हेरीफाय केल्या असणं गरजेचं आपल्याला, कारण आपल्याला स्कोर तर महत्वाचा आहे, परंतु ते एक्झॅक्टली अंडरस्टँडिंग करून त्याला एक्झामला कोणत्या स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारला जातो ते आपल्याला चटकन शिकवतानाच लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही तयारी होते, अंडरस्टँडिंग होती आणि त्याच्यावर क्वेश्चन बी कसा विचारला जातो की विच कलर ऍक्ट ऑन कॉपर सल्फेट सोल्युशन. विच कलर, दॅट इज ब्ल्यू कलर. Blue color acts on this copper sulfate solution. Which is the another one reactant whenever this copper sulfate solution react with a zinc dust. म्हणजे कोणते झिंक ग्रॅन्युल्स मी म्हणू शकतो, जे कण आहेत त्या दोघांसोबत जर रिॲक्शन झाली, ते सोल्युशन आहे कॉपर सल्फेट आणि त्याची ही जी जस्ट आहे त्याच्यासोबत जर रिॲक्शन जर झाली तर नेक्स्ट अनदर वन म्हणजे आपल्याला वर्ड इक्वेशन दाखवायचं. परंतु आपल्याला सगळ्यात गरजेचं कोणतं ठरतं, एक्झामला हे विचारलं जाणार आहे का नाही. आपल्याला एक्झामला काय विचारलं जाणार आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या सहाय्याने बाय विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला राईट द केमिकल इक्वेशन ते दाखवणं गरजेचं ठरतं. परंतु तुमच्या पेज नंबर 32 वरती दाखवलं गेलंय की ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट and then another word copper. परंतु फायनली नाही तर तेच प्रेझेंटेशन आपल्याला कशाच्या सहाय्याने पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या सहाय्याने इक्वेशन रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर याच्यात काय घडतं, व्हॉट विल हॅपन एक्झॅक्टली इन केमिकल चेंजेस ऑर केमिकल रिॲक्शन देन प्रोडक्ट्स आर ऑब्टेन. एक्झॅक्टली काय घडतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन CuSO4 कॅपिटल स्मॉल लेटर एक्झामच्या दृष्टीने गरजेचं आहे. आपल्याला याच्यात गपलत नाही आलो की त्याची आपल्याला स्टेट लिहिणं गरजेचं ठरतं. दिस इज द ॲक्वियस, शॉर्ट फॉर्मली AQ, जसं PPT आपण दाखवतो, PPT प्रिसिपिटेट, जे आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये डिस्कस केलं गेलं की ते वेगवेगळ्या रंगाचे झालं. ब्ल्यू इन कलर ॲक्वियस सोल्युशन. देन झिंक विच इज द सिम्बॉल दॅट इज Z, capital Z and small z, which is the state that is solid in state. ओके स्टुडंट, इथे सुद्धा आपल्याला ॲरोवरती सुद्धा अपवर्ड डाऊनवर्ड सुद्धा लिहावं लागतात. काय कॅटलिस्ट हाऊ मेनी टेम्परेचर गिवन, कारण आपल्याला कोणकोणते विच आर द फॅक्टर अफेक्टेड बाय इन केमिकल रिॲक्शन असा एक मुद्दा पुढे आहे की टेम्परेचर, कॅटलिस्ट, प्रेशर, साईज ऑफ रिॲक्टंट, ह्या सगळ्या बाबी आपल्याला पुन्हा डिस्कस करायच्या, कारण एक्झामला तो सुद्धा 3 किंवा 2 मार्कला विचारला येईल. इथं नाही आहे तर दाखवायची आवश्यकता नाही आहे कॅटलिस्ट वगैरे, किंवा एखाद्या जर प्रेशर असेल किंवा सॉरी तिथे आपल्याला जर टेम्परेचर दिलं गेलं असेल तर ते सुद्धा उल्लेख करावा. देन अनदर वन विच आर द प्रोडक्ट झिंक सल्फेट. व्हॉट इज द एक्झॅक्टली व्हॉट विल हॅपन इन गिवन अबाव केमिकल रिॲक्शन, दॅट इज कॅटायन ऑर एनायन. मी सुरुवातीपासून सांगतोय, रफमध्ये आपण असं जर दाखवलं तर आपल्याला चटकन प्रोडक्ट दाखवता येऊ शकतात. विच आर दी बॉन्ड ब्रेकिंग इन गिवन केमिकल रिॲक्शन नॉट कोव्हॅलंट, दॅट इज आयोनिक. व्हॉट इज मीन बाय आयोनिक, कारण सुरुवातीलाच आपण डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये सांगितलंय बॉन्ड ब्रेकिंग अँड न्यू सबस्टन्स फॉर्म बाय, म्हणजे कशाद्वारे तयार होतात, बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे बॉन्ड तुटला जाणार आहे. इथं एक्झॅक्टली कॉपर सल्फेट CuSO4 इथं बॉन्ड ब्रेक केला. and new substances form by using कशाच्या सहाय्याने की न्यू बॉन्ड फॉर्म म्हणजे नवीन बॉन्ड परत पुन्हा तयार केला जाणार त्याच्या सहाय्याने. ओके सर, इथं बॉन्ड तुटला जाणार आहे CuSO4 कॅटायन एनायन आणि झिंक, म्हणजेच इथं झिंक सल्फेट तयार झाले म्हणजे ZnSO4 बॉन्ड ब्रेकिंग अँड न्यू बॉन्ड फॉर्म टू फॉर्म न्यू अनदर वन सबस्टन्स. त्याच्यापासून काय तयार झाला, तुमचा झिंक सल्फेट तयार. ओके सो ह्या बाबी लक्षात येईल म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड गिवन रिॲक्टर. रासायनिक अभिक्रियेत काय होते, बॉन्ड तुटला जातो. किती बॉन्ड आहेत, कोव्हॅलंट आणि आयोनिक आहेत. तर इथे प्लस मायनस आलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं म्हणजे कोणता लक्षात घ्यायचा, आयोनिक बॉन्ड म्हणजे आयोनिक कंपाऊंड. कोणता कंपाऊंड आहे, आयोनिक. ओके स्टुडंट, देन अनदर वन
विच आर द अनदर वन प्रोडक्ट फॉर्म दॅट इज CU. म्हणजे आपल्याला याने दाखवायचं का या पद्धतीने नाही दाखवायचं, तर आपल्याला ह्या फॉर्ममध्ये दाखवणं गरजेचं ठरतं. काय? केमिकल चेंज, ऑल्सो केमिकल रिॲक्शन, हाऊ टू रिप्रेझेंट द केमिकल रिॲक्शन ऑर केमिकल इक्वेशन. तर आपल्याला काय करावं लागतील, ह्या स्वरूपामध्ये एक्झामच्या दृष्टीने दाखवणं गरजेचं ठरतं. बट रायटिंग अ केमिकल इक्वेशन त्याचे बारीक बारीक काही छोटे पॉईंट येतं की त्याच्या सहाय्याने ॲरो असेल, ॲडिशन असेल, कोणत्या स्वरूपात कॅटलिस्ट असतील किंवा टेम्परेचर असेल किंवा हाऊ टू बॅलन्स केमिकल इक्वेशन किंवा अजून एक ॲक्टिव्हिटी दिली गेलेली एक्झामच्या दृष्टिकोनातून ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये डिस्कस करणार आहे. परंतु इन दिस पिरियड लर्न अबाउट दिस पॉईंट दॅट इज फिजिकल लॉ और केमिकल चेंजेस और केमिकल इक्वेशन, हाऊ टू राईट और राईट म्हणण्याऐवजी आपण पुढं अजून दाखवायचं आहे कशा प्रकारे त्याच्या बारीक सारीक स्टेप आहेत काही, त्या स्टेपनुसार थोडं शॉर्टली आपण सांगूया. कशा स्वरूपात शॉर्टली का म्हटलं, कारण त्या स्टेपनुसार जर गेला तर तुम्हाला ती इक्वेशन आपल्याला कमी वेळेत नाही करता येणार. कारण एक्झामला आपल्याला काय करणं गरजेचं होतं थोडक्यात, कारण वेळ आपल्याला कन्झ्युम नाही व्हायला पाहिजे. ओके स्टुडंट, तर वेळ आपल्याला कमी वेळेमध्ये इक्वेशन चटकन आपल्याला बॅलन्स करून सगळे स्टेप वगैरे लिहून दाखवणं गरजेचं ठरेल. त्यामुळे आपल्याला हे ते आपल्याला त्या बाबी क्लिअर करायच्या. ओके स्टुडंट, केमिकल इक्वेशन, केमिकल चेंजेस ह्या बाबी क्लिअर केल्या गेल्या. नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला रायटिंग अ केमिकल इक्वेशन कशा स्वरूपामध्ये राईट करता येऊ शकतात किंवा एक ॲक्टिव्हिटी दिली आणि नंतर आपल्याला हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन हे मुद्दे बघायचे आणि नेक्स्ट परत पुन्हा अजून टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन ते मुद्दे क्लिअर करायचे. ओके स्टुडंट, तर आजच्या पिरियडमध्ये इथे आपण थांबू. थँक्यू.